विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं एकदा नाव घेतल्याच्या नंतर जीवनातले पाप जातात, परंतु कधी ज्या वेळेस आपली भक्ती ही नामदेवरायांसारखी असली पाहिजे, ज्या वेळेस आपली भक्ती तुकोबरायांसारखी असली पाहिजे आणि ज्या वेळेस आपली भक्ती माऊली ज्ञानोबरायांसारखी असेल त्यावेळेस जीवनामध्ये पाप शिल्लक राहत नाही. परंतु महाराज आज जर या समाजाचा आपण विचार केला तर आज आपली माया हो तशी भक्ती राहिलेली नाहीये. तुम्हाला पटेल असे उदाहरण देऊन सांगतो, सोप्या भाषेत सांगतो, तुमची आमची आजकालची भक्ती कशी आहे. आपण सर्वजण देवाला नारळ फोडतो, बरोबर आहे. ते नारळ जर खराब निघलं काय म्हणतो, बोला बोला बोला, काय म्हणतो, पावलं. आणि चांगलं निघलं तर नखानं कोरून देवाजवळ ठेवतो आणि बाकीचं घराकडे घेऊन जातो. अशी भक्ती आहे. आणि अशी भक्ती असेल तर देव आपल्याला पावणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, मला सांगायचं काय, आपली भक्ती जर माऊली ज्ञानोबरायांसारखी, तुकोबरायांसारखी, नामदेवरायांसारखी असेल तर देव आज सुद्धा आपल्याला भेट द्यायला तयार आहे. परंतु तेवढं प्रेम आपलं आज या जगामध्ये राहिलं नाहीये. अरे माऊली ज्ञानोबरायचं गोड दृष्टांत देतात. माऊली ज्ञानोबरायांचा दृष्टांत आलेला आहे ज्ञानेश्वरी मधला. माऊली ज्ञानोबराय सांगतात, आपण भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या जीवनातले किती पाप जळतात यावर सुंदर एक ओवी खर्च केलेली आहे माऊली ज्ञानोबरायांनी. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय करा, आता आपण शेतकरी आहात, बरोबर आहे. आपल्या शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाळतं, आपण ते गवत कापायचं, त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि वाळलेल्या गवताच्या पेंड्या बांधल्याच्या नंतर त्याची सुडी रचायची. आणि ती सुडी किती मोठी रचायची, माऊली ज्ञानोबराय सांगतात, आपल्या डोळ्याला दिसल एवढ्या मोठ्या डोंगरा एवढी ती सुडी रचायची. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, एवढी मोठी जर सुडी जाळायची असतील तर तुम्हाला किती माचीसच्या काड्या पेट्या लागतील, बोला बोला. एक काडी पेटी लागेल? नाही 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 नाही, त्याच्यातली फक्त एक काडी पुष्कळ आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा तेच सांगतात. अग्नी मिळे समरस झाले, वा वा वा, टाळ टाळ. तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले. वा वा वा. तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले, तृणाग्नी मिळे समरस झाले. तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले जपता रे. हरी मुखे हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. वा. माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठामधलं प्रमाण आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरे. जसे एखाद्या डोंगरा एवढी सुडी जाळायची असेल तर एक माचीसची काडी पुष्कळ आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा तेच सांगतात, तुम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर डोंगरा एवढे जरी पाप केले आणि ते सर्व जर पाप जाळायचे असतील तर माझ्या भगवंताचं एक नाम पुष्कळ
आहे. एवढंच नाही महाराज, नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे पापे जन्मांतरीचे हो 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 जळतील पापे जन्मांतरीचे हो जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे वा, भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे. महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. एवढं भगवंताचं सुंदर नाव आहे. पण महाराज, एवढं सुंदर नाव असून सुद्धा माणूस आज माझ्या भगवंताचं नाव घ्यायला तयार नाहीये. का? कारण त्याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात हा माणूस संसारामधले गुंतलेला आहे आणि संसारामधून जर मुक्त व्हायचं असेल तर महाराज म्हणतात भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा माझा हा होता की तुमचं आमचं कर्म शिल्लक राहिलं म्हणून जन्म आहे. पण का हो, साधू संतांच्या जीवनामध्ये कर्म सुद्धा शिल्लक राहत नाही. का राहत नाही? त्याचं कारण असं आहे. माऊली ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात आगा कर्मी जे उरावे तै ती सुखी दुखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. याला कर्म म्हणतात. कारण कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. महाराज म्हणतात जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. जन्म मिलना ये तो भाग्य की बात है. जन्म मिलना ये तो भाग्य की बात है. मृत्यु होना ये तो समय की बात है. लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर पाठीमागं काही शिल्लक राहत असेल तर चांगलं किंवा वाईट कर्म केलं तेवढंच शिल्लक राहतं. बाकी काहीही शिल्लक राहत नाहीये. म्हणून मला सांगायचं काय, कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं आणि कर्मापासून कोणाची सुटका आतापर्यंत झालेली नाहीये. गोड दृष्टांत देतो, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका काय झालं. एक व्यक्ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याने चालत होता आणि चालत असताना त्याला पुढे गेल्याच्या नंतर एक आमराई लागली आणि आमराईकडे लक्ष गेलं. त्या व्यक्तीचं लक्ष एका आंब्याकडे गेलं आणि त्या आंब्याला त्या व्यक्तीनं पिकलेला पाड पाहिला. महाराज कर्म सांगत आहे, लक्ष देऊ नाही का. त्या व्यक्तीनं आंब्याला पिकलेला पाड पाहिला आणि तो व्यक्ती रस्त्यावर असताना त्याला खाण्याची इच्छा निर्माण झाली. पण मला खरं सांगा, नुसती इच्छा निर्माण होऊन तो पाड आपल्यापर्यंत येणार आहे का? नाही. तिथपर्यंत जावं लागणार आहे. मग त्या व्यक्तीनं काय केलं, तिथपर्यंत तो व्यक्ती गेला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, पाहिला कोण होता? डोळ्यानं. तो त्या आंब्यापर्यंत गेला कशानं? पायानं. जाऊन फायदा नाही, तोडावंही लागेल. तोडण्यासाठी मदत केली कशानं? हातानं. तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चव लागली जीभला, भरलं पोट आणि मन काय झालं? शांत. पाहिला होता डोळ्यानं, तिथपर्यंत गेले पाय, तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चव लागली जीभला, भरलं पोट आणि मन काय झालं? शांत झालं. पण एवढ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या आंबराईचा मालक आला आणि त्या व्यक्तीच्या ताड दिशी कानाखाली मारली. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, पाहिला होता डोळ्यानं, तिथपर्यंत गेलते पाय, तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चव लागली जीभला, भरलं पोट, पण एवढ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बिचाऱ्या गालाची काही गलती होती का? नाही. मार कोण खाल्ला? गालानं. पण याच्या पुढचं उत्तर आहे का, मार जरी गालानं खाल्ला असेल, शेवटी पाणी आलं कशामध्ये? पाहिला कोण होता? म्हणजे हे आहे कर्म. कर्म हे ज्याचा त्यालाच भोगावं लागतं. त्याच्यात कोणाची सुटका निर्माण होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग का हो, साधू संतांच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक राहत नाही का? साधू संत त्यांच्या जीवनामध्ये कर्म करत नाहीत का? त्यावेळेस साधू संतांनी उत्तर दिलं तुकोबरायांनी की साधू संत ही कर्म करतात, त्यांच्याही जीवनात कर्म आहे, पण साधू संतांच्या जीवनामध्ये का कर्म शिल्लक राहत नाही? त्याचं कारण असं आहे, महाराज म्हणतात साधू संत जे काही कर्म करतात ते भगवत स्वरूप कर्म करतात. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे. महाराज म्हणतात सकळ कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधू जन, आणि एका जनार्दनी बांधली निज खुनागा. साधू संत जे काही कर्म करतात ते भगवत स्वरूप कर्म करतात, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये पाठीमागं कर्म शिल्लक राहत नाही. एवढंच नाही, याच्याही पुढे जाऊन सांगतो. महाराज म्हणतात साधू संत जे जे पाहिलं ते भगवंत स्वरूपच पाहिलेलं आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. महाराज म्हणतात साधू संत जे जे पाहतात ते भगवंत स्वरूपच पाहतात, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये पाठीमागं पाप कर्म शिल्लक राहत नाही. लोक म्हटले महाराज ठीक आहे, आम्हाला पटलं का हो साधू संतांच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक राहत नाही, पण का हो साधू संतांच्या जीवनामध्ये साधू संताला कर्म भोगावंच लागतं का? महाराज म्हणतात तो साधू असू द्या, महापुरुष असू द्या, किंवा साक्षात भगवंत असू द्या, त्याला सुद्धा कर्मापासून सुटका नाही. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. जन्म मिलना ये तो भाग्य की बात है, जन्म मिलना ये तो भाग्य की बात है, मृत्यु होना ये तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर पाठीमागं काही शिल्लक राहत असेल तर चांगलं किंवा वाईट कर्म केलं तेवढंच शिल्लक राहतं, बाकी काहीही शिल्लक राहत नाहीये. म्हणून मला सांगायचं काय, कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून म्हणतात कर्मे वनवासी गेला. महाराज म्हणतात कर्मामुळे भगवंताला वनवासात जावं लागलेलं आहे. म्हणजे कर्माला स्वतः भगवंताला सुद्धा कर्म चुकवता आलेलं नाही. याच्या पुढे जाऊन सांगू का, साक्षात देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकवता आलेलं नाही. दशरथ राजा महाराज पाणी पाणी करता करता मेला, बरोबर आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे वडील सुद्धा कर्मापासून सुटलेले नाहीयेत. एवढं कर्म वाईट असतं. आणि जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो, जर पाठीमागं काही शिल्लक राहत असेल तर चांगलं किंवा वाईट कर्म शिल्लक राहतं, बाकी काही शिल्लक राहत नहीं. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, अरे कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने असं काही कर्म केलं पाहिजे की जिथं जावं तिथं माणसाचं मंदिर निर्माण झालं पाहिजे. म्हणून आज छत्रपती शिवाजी राजांना जाऊन जवळपास 346 वर्ष झाले, पण आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर अंगावर शहारे उभे राहतात. हे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी राजांना जे काही चांगलं कर्म केलं त्याच कर्माची ही पावती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज हे आहे कर्म, कर्मापासून कोणाची सुटका नाही. तो साधू पुरुष जरी असला तरी कर्मापासून सुटका नाही. पण का हो, तुमच्या साधू संतांची कर्मापासून सुटका कशी झाली त्याचं गोड उदाहरण माऊली ज्ञानोबा यांनी दिलेलं आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, आमचे साधू संत जी काही भक्ती माझ्या भगवंताची करतात ना, जे काही कर्म करतात ते माझे भगवंताचं भगवत स्वरूप कर्म करतात. माऊली ज्ञानोबा यांनी गोड दृष्टांत दिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय झालं, आता महिला मंडळींच्या हातामध्ये पाटल्या असतात, बरोबर आहे. कोणी चांदीच्या घालतं, कोणी सोन्याच्या घालतं. माऊली ज्ञानोबा सांगतात त्या पाटलीमधलं सोनं वेगळं करायचं आणि पाटली वेगळी करायची. शक्य आहे का माया? हो, बोला बोला, शक्य आहे. पाटल्या राहू द्या तुम्हाला, सोनं द्या मला, जमल का? नाही जमणार. बरं, पाटल्या मला द्या आणि सोनं तुम्हाला राहू द्या, जमणार नाही. जसं पाटलीतून सोनं वेगळं होऊ शकत नाही, माऊली ज्ञानोबा सांगतात कनकेसेनी काकणे असे जैसे अनन्यपणे आणि तैसा भक्ती योगू येणे मजसी जाहाला. जसं त्या पाटलीपासून सोनं वेगळं होऊ शकत नाही,
तसे माझ्या भगवंतापासून भक्त वेगळे होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कर्म सुद्धा शिल्लक राहत नाही. विठ्ठल 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 ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर पाप वासना कर्म शिल्लक ठेवायचे नसतील तर काय करा? सोपा पर्याय सांगितलेला आहे. रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचंय. म्हणून आपण सुद्धा एकदा पांडुरंगाचं भजन करू. विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वा. म्हणून जीवनामधले पाप वासना कर्म जर जाळून टाकायचे असतील तर महाराज भगवंताचं भजन केलं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा संप्रदायाप्रमाणे त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलेलं आहे. माझे 2 मुद्दे क्लिअर झालेले आहेत की जीवनामध्ये पाप असलं की जन्म आहे. साधू संतांच्या जीवनामध्ये पाप शिल्लक राहत नाही. दुसरा मुद्दा होता कर्म शिल्लक राहिलं की जन्म आहे, पण साधू संतांच्या जीवनामध्ये कर्मही शिल्लक राहत नाही. आणि माझा शेवटचा मुद्दा होता तुमच्या आमच्या जीवनामध्ये वासना शिल्लक राहिली की आम्हाला जन्माला यावं लागतं, पण साधू संतांच्या जीवनामध्ये वासना सुद्धा शिल्लक राहत नाही. ती कशी शिल्लक राहत नाही? गोड उदाहरण सांगतो. महाराज म्हणतात वासनेपासून सुद्धा साधू संतांची सुद्धा सुटका झालेली नाहीये. आपण सर्वांनी जडभरत राजाची कथा सर्वांनी ऐकलेली आहे. असं सांगतात महाराज, तो जडभरत राजा एवढा भाग्यवान होता, एवढा भाग्यवान होता. किती भाग्यवान होता? स्वतः भगवंताने जडभरत राजाचं वर्णन केलेलं आहे. जे राज्य वैभव भोगीती त्यासी कदा नोहे विरक्ती, भरते केली नवल ख्याती आणि सिविला श्रीपती भोग त्यागी. महाराज, तो जडभरत राजा एवढा भाग्यवान होता की स्वतः भगवंताने जडभरत राजाचं वर्णन केलेलं आहे. तो जडभरत राजा एवढा श्रीमंतही होता की त्याच्या एवढी संपत्ती कोणाकडे सुद्धा नव्हती. बरं, एवढंच नाही महाराज, सर्व सुख सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध होत्या. परंतु एवढ्या सर्व सुख सुविधा असताना सुद्धा त्या जडभरत राजाचं मन संसारामध्ये लागत नव्हतं. का लागत नव्हतं? त्याचं कारण आहे, जडभरत राजा विचार करायला लागले, माझ्याकडे सर्व काही आहे परंतु मला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. आणि त्यावेळेस जडभरत राजाने असं ठरवलं की सर्व सुखाचा त्याग करायचा आणि आपण वनामध्ये जायचं आणि काय करायचं? देवाचं नामस्मरण करायचं. हरिशरणम 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 असं भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि ठरवलं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. आणि मी सांगू का, मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये आल्याच्या नंतर संपत्ती असायलाच पाहिजे, पण त्या संपत्ती सोबत भगवंताचं नाव सुद्धा मुखामध्ये असणं फार महत्वाचं आहे. एका ठिकाणी कुंती मातेचा प्रसंग सर्वांना माहीत आहे. जीवनभर दुःख होते, बरोबर आहे. शेवटच्या काळाला कुठेतरी सुख प्राप्त झालं आणि ज्या वेळेस भगवंत द्वारकेला निघण्यासाठी निघाले त्यावेळेस कुंती माता आडव्या आल्या आणि भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताकडे एक मागणी केली. काय म्हणे? देवा, मला तुम्हाला आज काहीतरी मागायचंय. भगवंताने सांगितलं, आत्या, तुम्ही माझ्या आत्या आहात, तुम्ही मागितलं ते मी तुम्हाला देऊन टाकील. कुंती मातेनं सांगितलं, देवा, आज मी तुमची आत्या नाही आणि तुम्ही माझे भाचे नाही. आज तुम्ही साक्षात देव आहात आणि मी साधक आहे. या हेतूने मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. माझा तुमच्याकडे मागणी आहे. काय? भगवंता,
तू मला काही जर देण्याची इच्छा प्राप्त झाली असेल ना तर एकच दे. काय? फक्त दुःख, दुःख आणि दुःखच दे. काही लोक म्हणतात कुंती मातेनं चुकीची मागणी केली. अहो, कुंती मातेनं चुकीची मागणी केलेली नाहीये. कुंती मातेनं खऱ्या भगवंताची मागणी केलेली आहे. का? कारण ज्या वेळेस भगवंत राहतात त्यावेळेस संकट येत नाहीत. आगी लागो तया सुखा आणि जेने हरी नये मुखा. महाराज, ते सुख आम्हाला नकोय ज्या सुखाने माझा भगवान परमात्मा माझ्यापासून दूर जाईल. अहो, साक्षात भगवंत जर मिळाला तर दुःख तिथे येणं शक्य नाही. गोड दृष्टांत देतो, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं? एके दिवशी सूर्याचं आणि चंद्राचं भांडण झालं आणि चंद्र एके दिवशी भगवंताकडे गेला आणि भगवंताला म्हणतो, देवा, या सूर्याबद्दल माझी तक्रार आहे. हा सूर्य आला की मला इथून जगामधून जावं लागतं. भगवंताने ऐकलं. दुसऱ्या दिवशी सूर्य आला आणि सूर्यानंही तेच उत्तर दिलं. म्हणे, देवा, आज माझी तुमच्याकडे तक्रार आहे. हा चंद्र आला की मला या पृथ्वी तलावरून जावं लागतं. भगवंताने दोघांचं म्हणणं ऐकलं आणि गोड उत्तर दिलं. भगवंताने सांगितलं, म्हणे, एक काम करा, तुम्ही दोघं सुद्धा एका टायमाला माझ्या समोर या. का? कारण कोणी सुद्धा एकमेकाच्या माघारेच एकमेकाचं घराणं करत असतं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, सूर्य आणि चंद्र एका टायमाला एके वेळी सोबत येणे शक्य आहे का? बोला ना, शक्य येणं शक्य आहे? नाही. जसं चंद्र आणि सूर्य एका टायमाला एका वेळी सोबत येणं शक्य नाही, तसं जिथं देव तिथं दुःख येणं शक्य नाही. म्हणून कुंती मातेनं खऱ्या दुःखाची म्हणजे खऱ्या भगवंताची मागणी केलेली होते. आणि जडभरत राजांना सुद्धा ते माहीत होतं, संपत्ती आहे परंतु भगवंताचं नाव घ्यायला वेळ नाही. म्हणून जडभरत राजानं काय केलं? सर्व संपत्तीचा त्याग केला, वनामध्ये गेले आणि देवाचं भजन करायला लागले. हरीश शरणम हरीश शरणम हरीश शरणम हरीश शरणम. आणि एके दिवशी काय झालं? सकाळी सकाळी उठले आणि गंगेचं स्नान करण्यासाठी गेले. गंगेवरती स्नान केलं आणि सूर्याला नमस्कार करावा म्हणून गंगेमधलं ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला नमस्कार करायला लागले. पण तेवढ्यात काय झालं माया हो? त्या गंगेच्या वरच्या अंगाला एक गर्भवती महाराज हरिण धावत होती. आणि त्याच्या पुढची कथा अशी सांगतात, त्या हरिण धावत असताना तिच्या पाठीमागे एक वाघ लागलेला होता आणि त्या वाघाच्या भीतीपोटी ती हरिण धावत होती आणि त्या वाघाने झडप घातली आणि त्या झडपेपोटी गर्भवती हरणीनं भीतीपोटी आरोळी ठोकली आणि पोटातला गर्भ खाली पडला. आता लक्ष देऊन ऐका, जिथं जडभरत राजा ओंजळीमध्ये पाणी घेऊन होते ना, त्या ओंजळीमध्ये त्या हरणाचं पाडस पडलं आणि त्या हरणाच्या पाडसाकडं त्या जडभरत राजानं पाहिलं आणि मनामध्ये विचार करायला लागले, अरे, आपण घरादाराचा त्याग केला आणि वनामध्ये आलो कशासाठी? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. पण आता हे माझ्या हातावरती हे हरणाचं पाडस आहे, याला जर असंच या नदीमध्ये सोडून दिलं, या गंगेमध्ये सोडून दिलं, तर या हरणाच्या पाडसाला अजून त्याची माय काय आहे ते माहीत नाही, हे जग काय आहे ते माहीत नाही. आणि याला असंच सोडून दिलं तर हे हरणाचं पारस मरून जाईल. म्हणून ते पातक सुद्धा मला लागेल. कराव तर काय कराव म्हणून विचार करायला लागले. आणि थोड्या वेळानं विचार केला, त्या हरणाच्या पाडसाला आपला कुटियाकडे नेलं आणि त्याचा सांभाळ करायला लागले. दादा, वासना कशी असते बघा. सर्व घरादाराचा त्याग केला होता कशासाठी माया हो? देवाचं नामस्मरण करण्यासाठी. आणि काय म्हणत होते? हरीश शरणम हरीश शरणम हरीश शरणम हरीश शरणम. पण त्या हरणाच्या पाडसाला कुटियाकडे आणलं आणि देवाचा विसर पडला आणि माझा हरीण माझा हरीण माझा हरीण म्हणायला लागले. आणि अंतकाळ जवळ आला बाबा. आणि अंतकाळाला जडभरत राजाला देवाचं नामस्मरण सोडून हरणाचा ध्यास लागला. आणि अंतकाळाला ज्याचा ध्यास लागला ना, श्रीमद भगवद्गीता असं सांगते, अंतकाळाला ज्याचा ध्यास लागला माणसाला त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागत असतो. यम यम स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमय वैती कौंतेय सदा तद्भाव भाविता. या श्लोकावर बोलत असताना माऊली ज्ञानोबराय गोड ओवी खर्च करतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात,
जागता जव आशिजे जेने ध्यानी भावना भावीजे आणि डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. माणसांनी दिवसभर ज्याचं स्मरण केलं आणि झोपता झोपता ज्याचं स्मरण केलं ते जसं स्वप्नात येतं. माऊली ज्ञानोबराय तेच सांगतात की मरता मरता ज्याचं स्मरण करू माणसाला त्या योनीमध्ये जन्माला जावं लागत असतं. आणि मला सांगा, मरताना जड भरत राजाने कशाचं स्मरण केलं? हरणाचं स्मरण केलं. आणि असं सांगतात त्या जड भरत राजाला पुढचा जन्म मिळाला महाराज. जड कशाचा? भरत राजा हरणे गर्भागेला वा वा वा. तो घातला वासने, काळा तो घातला वासने, काळा तो घातला वासने. जड भरत राजा हरणे गर्भागेला, काळा तो घातला वासने, काळा तो घातला वासने, काळा तो घातला वाचने. वा, गोड प्रमाण दिलेलं आहे. महाराज म्हणतात जड भरत राजा हरणे गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. ही आहे वासना. वासनेपासून सुद्धा कोणाची सुटका नाही. खाली बसलेली लोक म्हणतील मग का हो साधू संतांची कशी काय सुटका झाली? त्याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण आणि ना आवडे जनधन माता पिता. साधू संतांचा विषय झालेला आहे. त्यांना माताही आवडत नाही आणि पिताही आवडत नाही. दादा, असं सांगितल्याच्या नंतर लोकांना आणखी एक प्रश्न पडला असेल. आम्ही सुद्धा तुकोबरायांची गाथा वाचतो. त्या गाथेमध्ये तुकोबरायचे असे कितीतरी अभंग आहेत की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. किंवा महाराज म्हणतात एका ठिकाणी आई वडिलांना धन्यवाद देतात आणि या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की ना आवडे जनधन माता पिता. हे कसं काय खरं आहे? लक्ष देऊन ऐका, हे सुद्धा खरं आहे. त्याचं कारण असं आहे, जे आई वडील आपल्या मुलाबाळांना परमार्थाकडे जाऊ देत नाहीत, जे आई वडील आपल्या मुलाबाळांना देवाचं नामस्मरण करू देत नाहीत, महाराज म्हणतात ते आई वडील आम्हाला सुद्धा आवडत नाहीत. लोक म्हटले महाराज ठीक आहे, आम्हाला कळालं की तुमच्या जीवनामध्ये पाप वासना आणि कर्म शिल्लक राहत नाही. का शिल्लक राहत नाही? महाराज म्हणतात बीज भाजोनी केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. महाराज म्हणतात या तिन्हीचं बीज आम्ही जाळून टाकलंय म्हणून आमच्या जीवनामध्ये पुन्हा जन्माला यायची गरज नाही. पुन्हा प्रश्न उद्भवतो, जर साधू संताला जन्माला यायची गरजच नसेल मग ते साधू संत पुन्हा जन्माला का येतात? त्याचं कारण असं आहे. महाराज म्हणतात बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. एवढंच नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. लक्ष देऊन ऐका. जसं कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही तशी साधू संताला तुमची आमची झालेली अधोगती सहन होत नाही. म्हणून साधू संत तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी तुम्हा आम्हाला जागोजागी वेळोवेळी जागी करण्यासाठी जन्माला येतात. आणि जन्माला येऊन करतात काय? अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी वा वा वा. भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी 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 भजा रे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवा
नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म माया करिता बरोबरी दुरावरी दूरी, करता बरोबरी दुरावरी दूरी. वा तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की सांगतो तुम्हाशी तर काय तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, भजा रे विठ्ठला. लोक म्हटले महाराज आम्ही जर त्या विठ्ठलाला भजलं नाही तर आमचं त्याच्यामध्ये नुकसान काय. महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. एवढा सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. जर जीवनामध्ये येऊन त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही तर मिळालेला जो नरदेह आहे तो वायाला जाईल. बरं तुकोबऱ्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं महाराज की सांगतो महाराज लोकांशी भजा रे विठ्ठला. का? कारण तुम्हा आम्हाला जास्त गरज राहिलेली नाहीये. पण तुकोबराय का म्हणतात सांगतो तुम्हाशी, तुम्हा म्हणण्यामागचा अर्थ असा आहे, लक्ष देऊन ऐका. एखादं 5 वर्षाचं पोरग आहे आणि त्या पोरानं त्या वयात जर ठरवलं त्याला लग्न करायचं तर जमेल का? जमणार नाही. बरोबर आहे. बरं त्याला जमणार नाही. एखादा 80 वर्षाचा म्हातारा आहे आणि त्यानं त्या वयात जर ठरवलं त्याला लग्न करायचं तर जमेल का? नाही जमणार. का? कारण मुलाचं लग्न करण्यासाठी वय भरलेलं नाही आणि बाबाचं 80 वर्ष म्हणजे आउट ऑफ कव्हरेज एरिया, लग्न करण्याच्या वयोमर्यादेच्या बाहेर गेलेलं आहेत. हे झाला संसार. हा पण याच्या उलट बघा तुकोबारींनी तुम्हाशी म्हणण्यामागचा अर्थ असा आहे जो ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार आहे. पण माझ्या जर या परमार्थाचा विचार केला तर याच्यामध्ये कुठली वयोमर्यादा नाही. आता परत आपण उदाहरण घेऊ. 5 वर्षाच्या पोरानं ठरवलं त्याला कीर्तनामध्ये उभं राहायचंय, त्याला टाळ वाजवायचं, देवाचं नामस्मरण करायचं, तो करू शकतो की नाही? करू शकतो. बरोबर आहे. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं ठरवलं त्याला कीर्तनात उभं राहायचं, विना घ्यायचा, भगवंताची सेवा करायची, तो करू शकतो. बरोबर आहे. का? कारण कीर्तनामध्ये परमार्थामध्ये वयोमर्यादा नाही. म्हणजे जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आहे आणि जो ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार आहे, प्रपंच आहे. म्हणून आमचे साधू संत म्हणतात काय, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर किंवा खट नट यावे शुद्ध होऊन जावे. महाराज इथं येण्यासाठी कोणाला सुद्धा अधिकार आहे. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी, तुम्हाला सांगतात. पण काय? भजा रे विठ्ठला. तुम्ही त्या विठ्ठलाला भजा. जगाच्या पाठीवर एवढे देव आहेत, मग का हो तुमच्या तुकोबऱ्यांनी त्या विठ्ठलालाच का भजायचं सांगितलं? त्याचा अर्थ असा आहे, विठ्ठल शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णू. या तीनही देवाचं एकत्रीकरण म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहे. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी तर काय तुम्ही त्या विठ्ठलाला भजा. लोक म्हटले महाराज जर आम्ही त्या विठ्ठलाला भजलं नाही तर त्याच्यामध्ये आमचं नुकसान काय? महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. वा. महाराज म्हणतात तुम्ही जर पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं नाही तर मिळालेला जन्म वायाला जाईल. लोक म्हटले महाराज ठीक आहे आम्हाला तो जन्म वायाला जाऊ द्यायचा नाही, मग काय करावं लागेल? महाराज म्हणतात संसारापासून बाजूला व्हा आणि देवाचं नामस्मरण करा. लोक म्हटले महाराज जर आम्ही त्या संसाराची बरोबरी केली तर आमचं काय होईल? अभंगाचं दुसरं करिता भरवरी दुरावसे दोरी, करिता भरवरी दुरावसे दोरी, करता भरभरी दुरावसे दूरी, करता भरभरी दुरावसे दूरी. भवाची
करिता बरोबरी दुरावसे दूरी करिता बरोबरी दुरावसे दूरी वा तुकोबर आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तुम्ही संसाराची भरोवरी कराल ते एक दिवस असा येईल की तुम्ही या भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जाल. करिता भरोवरी दुरावसे दुरी आणि भवाची ये पुरी वाहावसे. का? कारण महाराज सांगतात भगवंताने हा जो नरदेह तुम्हा आम्हाला दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे. महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज एवढंच नाहीये, आवटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना होया. एवढा सुंदर नरदेह भगवंताने त्याच्या भजनासाठी दिलेला आहे. पण महाराज आपण काय केलं तर महाराज म्हणतात आपण नुसतं खाल्लं पिल्लं आणि दुसऱ्याच्या कांड्या करत बसलो, दुसरं काहीही केलं नाहीये. एवढंच नाही महाराज, मी नेहमी सांगत असतो आपण जीवन जगत असताना प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनासारखं जगायला पाहिजे. बरोबर आहे. आचरणात आणण्यासाठी प्रभू श्री रामचंद्राचं जीवन आहे. का? कारण शेवटचा मुद्दा सांगतो, लक्ष असू द्या. प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनाचा विचार केला तर तेव्हाही भावाभावाचं नातं होतं, तेव्हाही राजा जनतेचं नातं होतं, तेव्हाही पती पत्नीचं नातं होतं, तेव्हाही गुरु शिष्याचं नातं होतं. पण आज जर आपण या जगामध्ये विचार केला ना तर त्यामध्ये आपल्याला विसंगती पाहायला मिळते बरं काय. म्हणून एका गीतामध्ये वर्णन केलेलं आहे, आज के इस इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया, कैसी ये मनहूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है, कहीं पर खून कहीं पर ज्वाला, जाने क्या है होने वाला, आज दुखी है जनता सारी, रोते हैं लाखों नर नारी, रोती सलमा रोती है सीता, रोते हैं पुराण और गीता, आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है, डस लिया सारे देश को जहरे नागों ने, घर को लगा दी आग घर के चिरागों ने, आज के इस इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. म्हणून पूर्वीसारखं प्रेम या जगात राहिलेलं नाहीये. म्हणून जीवनामध्ये आचरण करत असताना प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनासारखं करायचं. लोक म्हटले महाराज ठीक आहे, आम्हाला कळालं, आम्ही त्या भगवंताचं भजन करायला तयार आहे, आम्ही त्या पांडुरंगाला आपलंसं करायला तयार आहे. पण का हो, त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करावं लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. कही न लगे का भावचे कारण, कही न लगे का भावचे कारण, काही न लगे का भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, दुराबली तुकोबर आहे शेवटच्या चरणामध्ये सांगतात त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर काही सुद्धा लागत नाही, फक्त एक लागतं. काही न लगे एक भावची कारण. अंतकरणामध्ये शुद्ध भाव लागतो, अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम लागतं देवाबद्दल. अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल, प्रेम असेल तर देव आपलासा व्हायला तयार आहे. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण
विठोबाची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगद्गुरु जय. तुकाराम महाराज की जय. जय.